हॅलो फ्रेंड्स, मी प्रोफेसर आर एस ब्लॅकोडे. लास्ट लेक्चर आपण मल्टिपल सब मल्टिपल अँगल्स चे फॉर्म्युले आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स बघितली. ठीक आहे, आता पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे डिफॅक्टरायझेशन आणि फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. या लेक्चरला आपण डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स. परीक्षेला आपल्याला या फॉर्म्युल्यावरती इकडे या बाजूने फॉर्म्युले लिहिलेले आहेत. ठीक आहे, रेफरन्ससाठी आपल्याला फॉर्म्युले लागणार आहेत एक्झाम्पल सॉल्व्ह करताना. परीक्षेला याच्यावरती एक क्वेश्चन आपल्याला हमखास विचारलेला असतो. ठीक आहे, पहिल्यांदा फॉर्म्युला पण एकदा बघूया काय आहेत आणि त्याच्यानंतर मग एक्झाम्पल स्टार्ट करूया. एक्झाम्पल स्टार्ट करण्याच्या अगोदर हे जे चार फॉर्म्युले आहेत, 1 2 3 4 चार फॉर्म्युले आहेत आणि त्यातनं हे सब फॉर्म्युले तयार केलेले आहेत. पहिला फॉर्म्युला काय बघा, 2 sin a into cos b is equal to, जर2 sin a cos b असेल तर काय करतो, sin of a plus b plus sin of a minus b. ठीक आहे, sin a into cos b म्हटले, मग इथे काय केलं, हा 2 इथं गुंततोय, या बाजूला आपण भागिले केला, इथे भागिले आणला बघा. हा एकच फॉर्म्युला फक्त काय केला, मोल्ड करून आपण दुसरा फॉर्म्युला तयार केला. जसे कंडिशन सिच्युएशन असेल त्यानुसार हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. पहिला फॉर्म्युला काय होता, 2 sin a cos b is equal to sin of a plus b plus sin of a minus b. सेकंड फॉर्म्युला काय बघा, 2 cos a sin b is equal to sin of a plus b minus sin of a minus b. ठीक आहे, तो फॉर्म्युला आपण कसं केला, हा 2 करून काय केला आपण डिवाइड केलेला आहे खाली. थर्ड फॉर्म्युला काय, 2 cos a cos b is equal to cos of a plus b plus cos of a minus b. ओके, म्हणून देअरफॉर काय तो हा पुन्हा 2 इकडे डिवाइड करा. प्रत्येक फॉर्म्युला मध्ये तसं करतोय. लास्ट फॉर्म्युला बघा, 2 sin a sin b is equal to काय असतो, cos of a minus b minus cos of a plus b अपॉन इकडे काय केलं खाली, sin of a into sin of b चा cos of a minus b minus sin cos of a plus b अपॉन 2. असे हे चार फॉर्म्युले आपल्याला असणार आहे. परीक्षेला क्वेश्चन कसा येतो, एक्सप्रेस ऍज सम ऑर डिफरन्स 2 sin 4 theta into cos 2 theta. हे एक्झाम्पल नंबर 1 आहे. आपण सोल्युशन मध्ये काय करूया, लिहून घेऊया. काय एक्झाम्पल, लेट 2 sin 4 theta into cos 2 theta is equals to काय येणार, is equals to हे आपल्याला दिलेलं आहे ना. आपल्याला काय सांगायचं, एक्सप्रेस ऍज सम ऑर डिफरन्स म्हणजे काय, बेरीज किंवा वजाबाकीच्या स्वरूपात एक्सप्रेस करा. इथे बेरीज दिसते की बघा, बेरीज आहे, या इथे फॉर्म्युला म्हणजे वजाबाकी आहे अशी. मग सम किंवा म्हणजे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या मध्ये याला एक्सप्रेस करा, म्हणजे या फॉर्म्युलाचा यूज करायला सांगितलंय. बरं, मग आपल्याला फॉर्म्युला कुठला बघा, 2 sin a च्या ठिकाणी काय दिला आपल्याला 4 theta cos 2 theta म्हणजे कोण असणार, b. मग कोणता फॉर्म्युला पहिला आहे का बघा, 2 sin a cos b is equal to sin of a plus b plus sin of a minus b. या फॉर्म्युलाचा यूज करू आपण. काय फॉर्म्युला आहे, 2 sin a into cos b is equals to sin of a plus b plus sin of a minus b. हा a आहे, हा b आहे, म्हणून काय नाम लेट therefore 2 sin 4 theta हा फॉर्म्युला आपण इथे यूज करतोय म्हणून इथे लिहिलेला आहे. 2 sin 4 theta into cos 2 theta is equals to sin of a म्हणजे कोण आहे, 4 theta, b म्हणजे कोण आहे, 2 theta प्लस sin of a minus b म्हणजे कोण, 4 theta minus 2 theta. काय नाव बघा, sin 4 plus 2 किती येतं, 6 theta प्लस sin 2 theta आणि बाजू काय, 2 sin 4 theta into cos 2 theta is equal to, हे एवढा आपला आन्सर आहे. सोपा आहे. सम और डिफरन्स मध्ये एक्सप्रेस करा म्हटले म्हणून आपण काय केलं, या फॉर्म्युला टाकली व्हॅल्यू 4 theta plus 2 theta 6 theta ला 4 theta minus 2 theta काय आला, sin 2 theta. हे एवढा आपला आन्सर असेल. ठीक आहे, या पद्धतीने एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहे. एक्सप्रेस ऍज सम ऑर डिफरन्स म्हटलं की ह्या चार पैकी कुठला फॉर्म्युला बसते बघायचं, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करणार ते गणित पुट करून सॉल्व्ह करणार. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण आता. यासारखं असणार आहे एक्झाम्पल, थोडाफार चेंज असतो. ठीक आहे, एक्झाम्पल काय सांगितले बघा, इफ 2 cos 60 degree
into cos 10 degree is equals to cos A plus cos B. ठीक है, फाइंड A and B. A आणि B ची किंमती काढायला सांगितलं, हा A आणि हा B मला शोधायचा आहे. ठीक आहे, मग शोधला असं मी काय करणार, पहिला फॉर्म्युला आपल्याला हा काढायचा आहे ना, मग ही LHS दिलेली लिहून घेऊया, लेफ्ट हँड साइड लिहून घेऊया. LHS is equals to 2 cos 60 degree into cos 10 degree is equals to, आता हा फॉर्म्युला कंपेअर करूया. काय बघा, 2 cos A into cos B, कुठे आहे बघा, 2 cos A sin B, हा नाही ना, कुठे आहे ना, मग 2 cos A. थर्ड फॉर्म्युला बघा, 2 cos A cos B is equals to cos of A plus B plus cos of A minus B. मी फॉर्म्युला लिहितोय, तर काय फॉर्म्युला आहे, 2 cos A cos B is equals to cos of A plus B minus plus cos of A minus B. ठीक आहे, हा फॉर्म्युला इथे आपल्याला बसतोय. ही एवढी बाजू दिली आहे बघा, आता 2 cos 60 डिग्री into cos 10 डिग्री दिला आहे, म्हणजे ही एवढी बाजू दिली आहे. A ची किंमत किती आहे, 60. हा काय आपला बाजू A, हा कोण आहे B. मग काय नाव आता त्यानुसार LHS is equal to काय नाव, आता ही बाजू द्यायची आपल्याला, ही एवढी दिली आहे, काय नाव cos A ची किंमत किती आहे 60 डिग्री प्लस B ची किंमत किती आहे 10 डिग्री प्लस cos of A minus B, म्हणजे 60 मायनस किती येणार आहे 10. ठीक आहे, इथे येतो बघा cos 70 डिग्री प्लस cos डिग्री. ठीक आहे, डिग्री चिन्ह देऊन ठेवूया, म्हणजे कन्फ्युज व्हायला नको. इथे किती येणार आहे cos 50 डिग्री. लक्षात आलं. आता काय करायचं, ही बाजू काय बघा, इकडे A आणि हा B म्हणतोय, कंपेअर करा. इथं आपल्याला काय सांगितलं, A आणि B काढायचं आहे ना, cos A प्लस cos B आलाय का बघा. मग काय ना, इकडे LHS is equals to हा आपल्याला आलाय, हा मग सॉल्व केला. आपण सॉल्व केल्यानंतर काय ना, therefore A is equal to किती येणार मग आता 70 डिग्री and B is equal to किती येणार 50 डिग्री. झाला आपला आन्सर. LHS सॉल्व करून घेतला आपण, या बाजूला काय मिळाला cos A प्लस cos B. A ची किंमत 70, B ची किंमत 50. याच्यावर कंपेअर केल्यानंतर लक्षात आलं. हा, या पद्धतीने आपल्याला काय करायचं, एक्झाम्पल सॉल्व करायचं. ठीक आहे, यासारखं आणखी एक एक्झाम्पल बघूया. असंच त्यामध्ये A आणि B काढायला सांगितलं असेल. ठीक आहे, थोडाफार डिफरन्स असतो. काय डिफरन्स आहे, प्रत्येक एक्झाम्पल थोडंफार स्लाइडली चेंज होणार आहे. Example, if काय दिले बघा, if sin 40 2 sin 40 degree into cos 10 degree is equal to sin of A plus sin of B. Find A and B. सेम क्वेश्चन आहे बघा. आता फक्त काय आलेलं आहे, यामध्ये साइन आलेलं आहे. लक्षात आलं. मग साइन साठी आपण काय करूया, आता सॉल्व केल्याबद्दल करत जाऊया. हा, लेट 2 sin 40 degree into cos 10 degree हा is equal to आपल्याला काय सांगितलं आहे, sin of A plus B. sin A plus sin B सांगितलं. ओके, मग आपण काय करूया, आता यासाठी फॉर्म्युला तयार करून घेऊया. 2 sin A into cos B is equal to काय फॉर्म्युला बघा, 2 sin cos B चा कोणता फॉर्म्युला येईल, पहिला फॉर्म्युला आहे बघा 2 sin cos B चा sin of A plus B plus sin of A minus B. मग या फॉर्म्युला यूज करूया, sin of A plus B plus sin of A minus B. या फॉर्म्युलानुसार आता आपल्याला A आणि B ची किंमत ठरवायची आहे. ठीक आहे, ही एवढी बाजू दिली आहे बघा, V is equal to काय, म्हणजे हे सगळं यायला पाहिजे ना. मग हे लिहून घेऊया, therefore 2 sin 40 degree into cos 10 degree is equal to sin A ची किंमत किती आहे बघा मुलांनो, A ची किंमत 40 प्लस B ची किंमत 10 डिग्री. या फॉर्म्युला बसवतो मी, प्लस sin of A minus B म्हणजे किती येणार 40 minus 10
ठीक आहे. किती येईल वगैरे साइन 50 आहे 40 प्लस 10 आणि इकडे काय ना 41 आणि 10 30 डिग्री. हा काय आला 2 साइन इकडची बाजू काय 40 डिग्री टू कॉस 10 डिग्री इक्वल टू. आता हे आणि हे कम्पेअर करू बघा. बाय वाक्य लिहितो मी मगाच्या एक्झाम्पल मध्ये लिहिलं नव्हतं, इथे लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल. बाय कम्पेअरिंग देअरफॉर a इज इक्वल टू किती आला बघा 50 आणि b इज इक्वल टू किती आला 30 झालं. काय केलं आपण 2 sin 40 डिग्री into cos 10 डिग्री इज इक्वल टू sin a प्लस sin b. फाइंड a आणि b सांगितले मला, ठीक आहे. a आणि b किती काढायचे आहेत म्हणून मी काय केलं तो फॉर्म्युला कोणाचा बघितला 2 sin a cos b या फॉर्म्युल्यात बसते ही बाजू घ्यायची आपल्याला म्हणून हे मी मांडून घेतलं. मग इथं फॉर्म्युला लिहिला बघा 2 sin a cos b is equal to sin of a plus b plus sin of a minus b. ही बाजू आहे यानुसार इकडे फॉर्म्युला मांडायचा इथं. म्हणून आपण काय केलं a ची ठिकाणी 40 b ची ठिकाणी 10 या व्हॅल्यू टाकून आपल्याला किती काय आला sin 50 आला आणि sin 30 आला. हे जे इक्वेशन आले ते याच्याबरोबर कम्पेअर करायचं, याच्याबरोबर कम्पेअर करा. कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल a कोण आहे 50 b कोण आहे 30. लक्षात आलं. a आणि b ची किमती आपल्याला काढा. 2 मार्काचे एक्झाम्पल असतात क्वेश्चन नंबर 1 मध्ये, ठीक आहे. आता एक आणखी एक लास्ट एक्झाम्पल याच्यावर बघूया आणि मग आपण थांबूया. असंच एक्झाम्पल आहे ते पण a आणि b ची किमती काढायच्या. या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला a आणि b ची किमती काढा असंच एक्झाम्पल मोस्ट ऑफ पेपर, ठीक आहे. बघा if 2 sin 50 degree into cos 70 degree is equal to sin A minus sin B. आता मायनस आला, मागच्या एक्झाम्पल मध्ये प्लस होता, आता मायनस आला. केअरफुली सॉल्व्ह करायचं आपल्याला. फाइंड A and B क्वेश्चन सेम. ओके, नाव आपण काय करूया एक्झाम्पल लिहून घेऊया. लेट 2 sin 50 degree into cos 70 degree is equal to sin A minus sin B. ओके, याला वाटण्यास इक्वेशन 1 म्हणतो मी. तुम्हाला आणखी मोर सिम्प्लिफाय करून सांगतोय, ठीक आहे. याला इक्वेशन दिलेलं जे आहे त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतोय. आता ही बाजू बघा काय फॉर्म्युला आहे 2 sin A cos B म्हणजे पहिला फॉर्म्युला आला बघा काय नाव 2 sin A cos B is equal to काय फॉर्म्युला आपला sin of A plus B. ओके, sin of A plus B plus sin of A minus B या फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. या फॉर्म्युला आपण मांडून घेतला. आता काय करणार यानुसार ही बाजू मांडून घेऊया. 2 sin 50 डिग्री into cos 70 डिग्री is equal to sin A ची किंमत किती आहे बघा इथं 50 अधिक काय ना 70 हे याच्यात टाकूया आपण प्लस sin 50 डिग्री मायनस 70 डिग्री. ओके, इथं प्लस आहे लक्षात घ्या मध्ये. साइन किती येणार आहे आता 70 आणि 50 120 प्लस साइन 50 मधून 70 जातात का नाही जात. मग काय करणार 70 वजा 50 केलं आपण. 70 वजा 50 केलं तर किती येणार आहे 20. पण इथे काय 50 मधून वजा येणार, मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस आहे म्हणून काय येणार मायनस 20 डिग्री. ओके, आता आपल्याला याच्यासाठी एक रिझल्ट वापरायचा आहे. काय रिझल्ट आहे बघा साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू काय असतं बघा मायनस साइन थिटा. हा रिझल्ट इथे वापरायचा आहे. यानुसार आपल्याला काय करायचं आता याची मांडणी करायची आहे. म्हणजे इथे साइन ऑफ त्याला मायनस थिटा म्हटलं तर काय होणार मायनस साइन थिटा म्हणजे काय येणार तर मायनस येणार. प्लस मायनस काय होणार बाहेर मायनस येणार, प्लस मायनस काय होणार आहे मायनस. काय येणार मग साइन 120 डिग्री वजा काय होणार साइन 20 डिग्री. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन बघा. इकडची बाजू लिहितोय मी 2 sin 50 डिग्री into cos 70 डिग्री. याला इक्वेशन 2 दिल्या. बाय इक्वेशन 1 and 2 कंपेअर केलं. बाय इक्वेशन 1 and 2 कंपेअरिंग कंपेअर केलं तर काय बघा a ची किंमत काय लागली आता a 120 झाला. a इज इक्वल टू किती झाला 120 आणि b इज इक्वल टू काय ना 20 डिग्री झालं. लक्षात आलं. या पद्धतीने काय करायचं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता ह्या एक्झाम्पल मध्ये चॅलेंजिंग काय होतं मायनस होता, ठीक आहे. मग आपल्या फॉर्म्युला प्लस होता. घाबरून जायचं नाही, सिम्प्लिफाय करत जायचं. सिम्प्लिफाय करत गेल्यानंतर आपल्याला कळणार आहे की काय चेंजेस असणार किंवा काय असू शकतं.
ठीक आहे. इथे काय आणला आता साइन -20 आता. मग इथे रिझल्ट काय वापरला आपण, एक फॉर्म्युला वापरला साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. मग यानंतर काय झालं, इथे प्लस काय झाला, प्लस इंटू मायनस काय होतो मायनस, आणि हा -20 ला मायनस पुढे गेला, इथे 20 राहिला फक्त साइन 20 डिग्री. इक्वेशन 2 आणि 1 काय केलं आपण, कंपेअर केलं. या ची किती मिळाली 120 डिग्री आणि 20 डिग्री. ठीक आहे. हे फॉर्म्युले तुमच्या वहीत लिहून काढायचे आणि हे 4 एक्झाम्पल्स झालेले आहेत. ते एक्झाम्पल्स पण तुमच्या वहीत ऍज अ नोट्स म्हणून लिहायचे. ठीक आहे. यासारखे एक्झाम्पल्स आता पुढचा पार्ट जो असणार आहे ते फॅक्टरायझेशन असणार आहे. डिफॅक्टरायझेशन संपलेलं आहे, फॅक्टरायझेशन असणार आहे. सगळ्यांनी परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करायला चालू करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.